जे काही लोक आहेत त्यांची निकटवर्ती आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, ते सगळे या ठिकाणी भेटत आहे। या ठिकाणी पोलिसांची जी मानवंदना आहे त्याची तयारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कशा प्रकारे या ठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर नेलं जाईल याची एकंदरीत तयारी या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी जे प्रात्यक्षिक आहे ते पोलिसांनी या करायला सुरुवात केली आहे। काही वेळामध्ये या ठिकाणी पार्थिव शरीर गेलं आहे। आदित्य ठाकरे या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचं पार्थिव शरीराला श्रद्धांजली देण्यासाठी आणि एकंदरीत शिवाजी पार्क येथे जे त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे या संपूर्ण तयारी त्यांनी स्वतः उभं राहून केली आहे। तर अशी एकंदरीत या ठिकाणची दृश्य आहे। लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या त्यांचे कार्यकर्ते मात्र फार दुःखी आहेत। देशभरामध्ये शोककळा आहे। शासकीय त्यांना सन्मान देण्यात आला आहे। जे तिरंगा ध्वज आहे ते अर्धवर झुकवण्याचं काम करण्यात आलं आहे। शासकीय तिरंगा जे आहे मंत्रालयावर झुकला आहे। त्यामुळे या ठिकाणी सध्या तयारी सुरू आहे आणि काही क्षणामध्येच लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर शिवाजी पार्ककडे जाण्यास एकंदरीत या ठिकाणाहून काढण्यात येणार आहे आणि तशी तयारी मात्र पोलीस आणि आर्मीच्या जवानांनी करायला सुरुवात केली आहे। साधारण किती वाजेपर्यंत विनोद पार्थिव जे आहे ते प्रभू गुंजेवरनं शिवाजी पार्कच्या दिशेने नेण्यात येईल याबद्दल काही कळू शकले का? नक्की 3:30 वाजेपर्यंत लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर या ठिकाणाहून नेण्याचं काम करण्यात येणार आहे। 3:30 वाजताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस तयारी करत आहे। आपण बघू शकता ते पोलीस एकंदरीत पार्थिव शरीराला कशा प्रकारे त्यांना सन्मानाने या ठिकाणाहून हलवण्याचा प्रयत्न केला जाईल तशी एक तयारी या ठिकाणी करत आहे। तर आपल्याला माहीत आहे की लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण त्यांचे चाहता वर्ग, फिल्म जगतचा वर्ग या ठिकाणी सध्या त्यांना श्रद्धांजली देत आहे। मोठमोठे अभिनेते या ठिकाणी येऊन श्रद्धांजली दिल्या, राजकीय नेतेही या ठिकाणी येऊन श्रद्धांजली दिली आहे। तर आज सायंकाळी 5:30च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क येथे येऊन लता दीदींना म्हणजे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देतील आणि त्या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार करण्यात येतील। 3:30ची वेळ या ठिकाणाहून जाण्याची ठरवली आहे। तर त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा संपूर्ण सज्ज झाली आहेत आणि तसे तयारीसुद्धा करायला सुरुवात झाली आहे आणि काही क्षणांमध्येच म्हणजे जवळपास आता 3:10 होत आहे आणि 3:30 वाजता म्हणजे 20 मिनिटांनंतर लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर या प्रभू कुंजवरून शिवाजी पार्ककडे रवाना होणार आहे। तू जसं म्हणालास की वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी लता दीदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी म्हणून इथे उपस्थित झाली होती। कोण कोण येऊन गेलं आतापर्यंत? नक्की विशाल, या ठिकाणी अभिनेते अमिताभ बच्चन, त्यानंतर राजकारणातले राज ठाकरे त्यांचं कुटुंबीय, प्रेम चोपडा, त्याचबरोबर जावेद अख्तर यासारखे अनेक लोक या ठिकाणी आले आहेत आणि असे नेते येऊन या ठिकाणी अनुपम खेरही यामध्ये या ठिकाणी येऊन भेट दिली आहे। तर आता काही क्षणामध्ये आदित्य ठाकरे आले आहेत, तेही लता मंगेशकर यांच्या पार्थिव शरीराची हे करत आहे तयारीची पाहणी करत आहे। या ठिकाणी जे विशेष करून त्यांना मानवंदना देण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांचं दलसोबत नेव्हीचं आणि त्याचबरोबर आर्मीचेही दल या ठिकाणी येत आहे आणि लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत। विशेष काही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। पोलिसांकडून पोलीस बँडची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून ते मानवंदना देण्यास आणि शासकीय त्यांना सन्मान देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे। तर अनेक राजकीय व्यक्ती आणि अनेक अभिनेते, सिने अभिनेते आणि कलावंत या ठिकाणी येऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली दिली आहे। अर्थात तू जसं म्हणालास विनोद की शासकीय इतमामात म्हणजे भारतरत्न म्हटल्यानंतर त्या पद्धतीनेच त्यांना अखेरचा प्रवास जो आहे तो त्यांचा पूर्ण केला जाईल त्याची तयारी आपण त्यापूर्वीची बघतोय। पण हा जो ताफा आहे सगळा, हे जे पार्थिव आहे ते शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होणार आहे, ते कोणत्या मार्गाने नेण्यात येणार आहे? विशाल, एकदा प्रश्न पुन्हा विचारा। माझा प्रश्न असा होता की शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल, पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेने नेण्याकरता कोणत्या मार्गाने ते जाईल?
नक्की शिवाजी पार्ककडे नेण्याच्या या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. एकनाथ शिंदे या ठिकाणी आले आहेत. हे शिवसेनेचे नेते आहेत आणि लता मंगेशकर यांच्या पार्थिव शरीराचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी आले आहेत. एकंदरीत त्यांचा जो प्रवास असणार आहे पॅडर रोडवरून वरळी नाका, वरळी नाक्यावरून दूरदर्शन हाऊस असा एक प्रवास आणि त्यानंतर शिवाजी पार्क असा एक प्रवास असणार आहे. तर हा प्रवास त्यांच्या घरापासून म्हणजे पॅडर रोडपासून तर वरळी नाक्यापासून दूरदर्शन हाऊस नंतर शिवाजी पार्क येथे असा एक प्रवास असणार आहे. तर त्या प्रवासामध्ये अनेक जे त्यांचे चाहते आहेत, अनेक जे गाण्यांचे त्यांचे चाहते आहेत, त्यांचे निकटवर्ती आहेत ते त्यांच्यासोबत असणार आहे. शाळेत त्यांचं या ठिकाणी अभिवादनही होणार आहेत. कारण आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी मोठे मांदियाळ या ठिकाणी जन्मली आहेत आणि ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. तर आपण बघू शकता रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली आहे. लोकही त्या लता मंगेशकर यांच्या अंतिम दर्शनासाठी, अंतिम क्षणासाठी या ठिकाणी रोडवर उभे आहेत आणि त्यांनी वाट पाहत आहेत की कधी त्यांचं पार्थिव शरीर बाहेर पडतं आणि त्या पार्थिव शरीराचं ते अंतिम दर्शन घेतील. एकंदरीत या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. तर काही क्षणामध्येच म्हणजे साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर प्रभुकुंज पॅडर रोडमधून शिवाजी पार्ककडे रवाना होणार आहे. विनोद, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो, पण दोन्ही ठिकाणची दृश्य आपण दाखवूयात. एक दृश्य आपण बघतोय ते शिवाजी पार्कचं. शिवाजी पार्कमध्ये दिदींचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या चाहत्यांच्या अंतिम दर्शनासाठी म्हणून ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी साधारण 5:30 ते 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दिदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून खास दिल्लीवरून येतात असं देखील कळतं आहे. पण तत्पूर्वी दुसरं दृश्य आपण जे बघतोय ते प्रभुकुंज ह्या त्यांच्या निवासस्थानाचं, पेडर रोडवरती असणारं त्यांचं निवासस्थान, जिथे ज्यावेळेस त्यांचं पार्थिव या खाली आणण्यात येईल त्यावेळी तिथे काय एकूण शासकीय पद्धतीमध्ये त्यांना अखेरची सलामी देण्यात येईल त्याबद्दलची सगळी तयारी, वेगवेगळे दल जे आपण बघतोय, पोलिसांचं दल, पोलिसांचे या ठिकाणी अधिकारी दिसत आहेत, त्याचबरोबर लष्करातले अधिकारी दिसत आहेत आणि नेव्हीच्या वतीने देखील काही जवान जे आहेत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून तिथे उपस्थित झालेले आहेत. आणि थोड्याच वेळात जसं आपल्याला विनोदने सांगितलं 3:30 वाजता दिदींचं पार्थिव जे आहे ते सगळ्या शासकीय पद्धतीत त्या औपचारिकतेत शिवाजी पार्कच्या दिशेने नेण्यात येईल. पुन्हा एकदा आपण जाऊयात विनोदकडे. विनोद, विनोदशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूच, पण तत्पूर्वी जाऊयात उदयकडे. उदय, काय अपडेट? उदय, आता या क्षणाची काय माहिती? उदयपर्यंत कदाचित आपला आवाज जात नसावा, पण दोन ठिकाणची दृश्य आपण बघतोय. एकीकडे शिवाजी पार्कमध्ये दिदींचं पार्थिव जे ते थोड्याच वेळात आणण्यात येणार आहे आणि त्यांच्या चाहत्यांकरता म्हणून त्यांच्या चाहत्यांच्या अंतिम दर्शनासाठी म्हणून तिथे ते ठेवण्यात येईल. मोठ्या संख्येनं चाहते इथे उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. दिदींचा चाहता वर्ग हा संबंध जगभरात आहे. आपण सगळेच दिदींचे चाहते आहोत आणि आत्ता या क्षणाला अजूनही विश्वास होत नाही की दिदी आपल्यामध्ये नाही. म्हणजे दिदी आपल्यामध्ये नसणं ही कल्पनाच कधी कोणी केलेली नव्हती आणि तीच भावना, तीच सल प्रत्येकाच्या मनात असावी. आणि दुसरं हे जे दृश्य आपण बघतोय ते पेडो रोडवरती दिदींचं निवासस्थान प्रभुकुंज इथलं हे दृश्य आहे, जिथे आता या क्षणाला पोलीस दलातील अधिकारी, त्याचबरोबर लष्करी अधिकारी आणि नेव्हीचे जवान देखील दिसत आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून ज्या काही शासकीय पद्धती आहेत त्या सगळ्या गोष्टींची तयारी करताना हे अधिकारी आपल्याला इथे दिसत आहेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय अपडेट? विशाल, मी आता प्रभुकुंज लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे. इथे आता पार्थिव जे आहे ते थोड्याच वेळात आणलं जाणार आहे बाहेर. आपण इथे माझ्या मागे पाहू शकता. इथे
आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल यांचे प्रोटोकॉल अधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत. एक त्यांना राष्ट्रीय सन्मान जो आहे तो दिला जाणार आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून देखील त्यांना आदरांजली जी आहे ती वाहण्यात येणार आहेत. आपण इथे समोर पाहू शकतो नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आलेले आहेत. शिंदे साहेबांना आपण शिंदे साहेब प्रतिक्रिया 2 मिनिट इथे आपल्यासोबत एकनाथ शिंदे साहेब लता दिदी आणि शिवसेनेचं एक मोठं वेगळं नातं होतं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि लता दिदी बहीण भावंडांचं नातं होतं, खूप अतूट असं नातं होतं. आपली काय प्रतिक्रिया? आदरणीय बाळासाहेबांचं आणि लता दिदींचं जे काही नातं आहे सर्वश्रुत आहे. खरं म्हणजे लता दिदींकडे आपण सगळेच जण साक्षात सरस्वतीच्या रूपाने पाहत होतो. त्यांच्या जाण्याने साक्षात सरस्वतीच आपल्यातून निघून गेली अशा प्रकारची भावना प्रत्येकाची आहे. यामध्ये एक दैवी देणगी असलेला लता दिदी आज आपल्यामध्ये नाही आहेत. एक दैवी स्वर हरपला आणि देशाचंच नाही तर अखंड विश्वाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या जाण्याने. मी त्यांना शिवसेनेच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्ही आता कृष्ण प्रभुकुंजवरती गेला, मंगेशकर कुटुंबियांशी देखील भेटला, त्यांचं साथवण केलं. कुटुंबीय खूप सध्या दुःखामध्ये आहेत. काय बोलणं झालं तुमचं? मी सगळ्यांना भेटलो, आशा दिदींना पण भेटलो, त्यांच्या परिवाराला भेटलो. आता हे सगळंच कुटुंब त्यांच्या हा जो काही दुःख जे आहे, दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावरच नाही तर अख्ख्या संपूर्ण देशवासियांवर आहे, सगळ्यांवर आहे. कारण लता दिदी प्रत्येकाला आपल्या कुटुंबियाप्रमाणेच आपल्या घरातल्याप्रमाणेच आपण सगळे समजत होतो. त्यामुळे मंगेशकर कुटुंबियांचंच नुकसान नाही तर अख्ख्या सगळ्या देशवासियांचं, आमच्या सगळ्यांचं, आपल्या सगळ्यांचंच नुकसान झालेलं त्यांच्या जाण्याने. महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं, जगाचं एक सांस्कृतिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे. गाणं कोकिळा लता मंगेशकर यांच्या हा बिलकुल, मगाशीच मी म्हणालो, राज्या नाही तर देशाचं नाही तर अख्ख्या जगाचं, विश्वाचं त्यांच्या जाण्याने नुकसान झालेलं आहे. एक दैवी स्वर हरपला. दैवी स्वर हरवला. तर आपण पाहतोय की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की दैवी स्वर जो आहे तो हरपलेला आहे. इथे आता पुढील जी आहे प्रोटोकॉलची तयारी ती इथे करण्यात येत आहे. थोड्याच वेळा इथे महाराष्ट्र पोलिसांकडनं सर्वात पहिली सलामी दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रध्वज जो आहे तो लता दिदी यांच्या पार्थिवावरती पांघरला जाईल, त्यांना एक सलामी दिली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडनं आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या प्रोटोकॉल अधिकाऱ्यांना लता दिदींचं पार्थिव जे आहे ते एक हस्तांतरित केलं जाईल आणि त्यानंतर आर्मीच्या ट्रकवरती लता दिदी यांचा शेवटचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे. उदय, तू जसं म्हणालास की साधारण एक 15 ते 20 मिनिटांमध्ये लता दिदींचं पार्थिव जे आहे ते शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होईल. पण तत्पूर्वी ज्या मार्गावरनं ते नेण्यात येईल तर कुठे ते थांबेल किंवा काही लोकांच्या वतीने आदरांजली, श्रद्धांजली स्वीकारल्या जाईल असंही काही त्यामध्ये आहे? कारण प्रोटोकॉल आहे भारतरत्न लता मंगेशकर आहेत, त्यामुळे एक राष्ट्रीय आणि राजकीय असं राज्यातला असं सगळ्यात दोन्हीचा प्रोटोकॉल जो आहे तो असणार आहे. स्वतः राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे देखील प्रभुकुंजवरती पोहोचलेले आहे. जी माहिती मिळते त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभुकुंजवरती लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत आणि त्यानंतर लता मंगेशकर यांचा जो अखेरचा प्रवास असणार आहे प्रभुकुंज ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान या दरम्यान देखील ते सर्व सोबत असणार आहेत लता दिदी यांच्या शेवटच्या प्रवासामध्ये. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये लता मंगेशकर यांचं पार्थिव आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये येणार आहेत आणि तिथेच त्यांना शेवटचा निरोप जो आहे तो दिला जाणार आहे. देशाचं नाही तर जगाचं खूप मोठं सांस्कृतिक आणि सांगीतिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारत तर दुःखातच आहे, त्याचबरोबर जग देखील दुःखामध्ये बुडालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. उदय, साधारण किती वेळात पुढला प्रवास जो आहे, तू जसं म्हणालास की सगळ्या शासकीय इतमामात दिदींचा पुढला प्रवास सुरू होईल? आपण इथे पाहू शकतो की प्रभुकुंजच्या बाहेर आहोत आपण आणि थोडं मागच्या बाजूला आर्मीचे इथे प्रोटोकॉल अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्याचे पोलीस जे आहेत त्यांचे प्रोटोकॉल जे अधिकारी ते देखील आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचं देखील एक पथक जे आहे ते इथे आहे आणि आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे देखील प्रोटोकॉल अधिकारी आहेत आणि इथे एक राजशिष्टाचाराच्या नियमानुसार इथे भारतरत्न लता मंगेशकर यांना इथे आदरांजली इथे वाहण्यात येणार आहे. त्याची एक पूर्वतयारी जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे. प्रभुकुंज हे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेरच त्यांचं पार्थिव ठेवण्यासाठी एक नियोजन जे आहे
मुंबई पोलिसांकडनं करण्यात आलेला आहे। इथे महाराष्ट्र पोलीस त्यानंतर लष्कराचे तिन्ही सैन्य दलांकडनं मानवंदना देण्यात येणार आहे। आपण इथे पाहू शकतो समोर की प्रभुकुंजवरती अनेक मान्यवर जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। लता दीदींच्या अनेक त्यांच्या सहकारी असतील किंवा त्यांच्या एकूण 70 वर्षांच्या एकूण सांगीतिक प्रवासातले जे त्यांचे सहकारी असतील असे सर्वजण त्यांना इथे भावपूर्ण निरोप देण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी आलेले इथे पाहायला मिळतं। आपण समोर पाहू शकतो आर्मीचे प्रोटोकॉल अधिकारी आहेत, त्यांच्या हातामध्ये राष्ट्रध्वज देखील आहे आणि हाच राष्ट्रध्वज जो आहे तो गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरती ठेवण्यात येणार आहे। एक खूप मोठा राष्ट्रीय सन्मान जो आहे तो आपण इथे पाहू शकतो। त्याची तयारी इथे पूर्वतयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। लष्कराचे तिन्ही सैन्य दलाचे प्रोटोकॉल अधिकारी जे ते इथे पोहोचलेले आहेत, कारण लता दीदी संपूर्ण भारताच्या होत्या आणि तितक्याच आपल्या लष्कराच्या देखील होत्या। 1962चं भारत पाकिस्तान युद्ध असो, 1965चं भारत पाकिस्तान युद्ध असो किंवा 1971चं भारत पाकिस्तान युद्ध असो किंवा कारगिलचं युद्ध असो, लष्कराच्या जेव्हा जेव्हा युद्धसदृश्य परिस्थिती असते तेव्हा भारतीय लष्कराचं मनोधैर्य वाढवण्याचं काम जे आहे लता दीदी यांच्या आवाजाने केलेलं आहे। त्यामुळे लता दीदी या भारतीय लष्कराच्या देखील आहेत आपण असं म्हणू शकतो। त्यामुळे त्यांना लष्करी इतमामात मानवंदना जी आहे ती इथे दिली जाणार आहे। महाराष्ट्र पोलीस आणि लष्कराचे तिन्ही सैन्य दल, एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या सर्वांचे प्रोटोकॉल अधिकारी इथे आलेले आहेत। थोड्याच वेळात भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे प्रभुकुंज हे त्यांचं निवासस्थान आहे, पहिल्या मजल्यावरतीच त्या राहतात आणि तिथून त्यांचं पार्थिव जे आहे प्रभुकुंज इमारतीच्या बाहेर इथे आणलं जाणार आहे आणि त्यानंतर इथे शासकीय इतमामात त्यांच्या जे आहे शेवटच्या प्रवासाची सुरुवात जी आहे ती होणार आहे। उदय, तो आपल्याबरोबर असंच थांब। लता दीदींबद्दल अनेक भावना ज्या आहेत त्या व्यक्त होताना दिसत आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय ती लता दीदींचं पेडर रोड इथलं निवासस्थान, प्रभुकुंज इथली दृश्य आहेत। वेगवेगळ्या दलातले प्रोटोकॉल ऑफिसर्स जे आहेत ते अखेरची मानवंदना देण्यासाठी म्हणून तिथे उपस्थित झालेले आहेत। पोलीस दलातले अधिकारी दिसत आहेत, भारतीय लष्करातील जवान दिसत आहेत, त्याचबरोबर नेव्हीतले देखील जवान इथं आलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव जे आहे ते राजशिष्टाचार औपचारिकतेमध्ये शिवाजी पार्कच्या दिशेनं नेण्यात येईल। लष्कराचा एक ट्रक जो आहे त्या ट्रकच्या माध्यमातून त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्कच्या दिशेनं रवाना होईल। दीदींचा हा अखेरचा प्रवास आपण बघतोय। दैवी सूर देवलोकी गेला अशीच भावना ही व्यक्त होताना दिसते। याविषयी संगीतकार AR रहमान यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात। I just passed that set and said, is that her practicing for the show? And that one incident changed my life. And so then every show I go, I would just go off and put the tampura and practice, get the warm-ups and done. Every lyric coming out, the way it comes out, the intention behind the song. One day I was just speaking to her and she said, you know, those days Naushad Saab used to make us come for 11 days for rehearsal. I said, how long do you take? I said, no, I would learn it immediately, but still he will insist that we go for this 11 days rehearsal. And then you understand the depth of each song has so much of investment of time. संगीतकार AR रहमान यांनी आठवणींना उजाळा दिलाय। दीदींनी सगळ्याच संगीतकारांबरोबर काम केलं, म्हणजे त्यांच्या अगोदरच्या पिढीच्या, त्यांच्याबरोबरच्या आणि आत्ताच्या तरुण पिढीबरोबर देखील दीदींनी वेगवेगळी गाणी जी आहेत ती गायली आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे AR रहमान। एक हिट जोडी आपण म्हणतो, त्यामध्ये AR रहमान आणि दीदींची जोडी यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं। त्यामुळे कित्येक गाणी अशी आहेत की जी पूर्वीची असतील, मग ते रमैया वतावय्या असू देत किंवा तिथपासून जर आपण सगळा दीदींचा प्रवास लक्षात घेतला तर AR रहमान यांच्याबरोबर गायलेली बॉम्बे सिनेमातली गाणी असतील, AR रहमान यांनी संगीतबद्ध केलेली अशी अनेक गाणी आहेत जी आजही आजच्या तरुणाईच्या ओठांवर आहेत, मनात आहेत। अशा या दीदी एक दैवी सूर म्हणून त्यांचं वर्णन केलं जायचं। 30,000पेक्षा अधिक गाणी त्यांनी गायलेली होती, म्हणजे याबद्दल तर आवर्जून सांगायला हवं। वर्ल्ड रेकॉर्ड हा जो काही विषय होता यामध्ये नाम गुम जाएगा चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है, अगर याद रहे,
हा आवाज कायम स्मरणात राहील आणि या आवाजाने आपल्या गाण्यांनी जगाला रडवलं, प्रेम करायला शिकवलं आणि मानवी भावनांच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला. त्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने आज एक सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसलेला आहे. आपण जर लक्षात घेतलं तर त्यांच्याशी संबंधित एक अनोखी गोष्ट अशी आहे की जी अनेकांना माहीत नसावी, पण लता मंगेशकर यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवलं गेलं होतं आणि त्यांनी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. यामध्ये बीबीस आणि द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार 1974 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या एडिशनमध्ये लता मंगेशकर यांना सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून घोषित केलं. आता पाहूयात, आपण पाहतोय की प्रभुकुंज निवासस्थानाच्या बाहेर एकूणच सगळ्या हालचाली. जाऊयात उदयकडे. उदय, मोबाइल ये सब है इधर खड़े देखो भाई मोबाइल ये सब है इधर खड़े देखो हाँ तो है तो आपको पता होना चाहिए हाँ तो है तो आपको पता होना चाहिए पता है मुझे तो आपकी पीठ दिखाई मुझे दिख रहा है हाँ तो जानबूझ के आएगा फिर खड़ा नहीं तो क्या ही सगळी तयारी आणि वेगवेगळ्या दलातले हे प्रोटोकॉल ऑफिसर, पोलीस दलातले प्रोटोकॉल ऑफिसर दिसत आहेत. त्याचबरोबर लष्करातील प्रोटोकॉल ऑफिसर देखील तिथे आलेले आहेत आणि शासकीय पद्धतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरची ही सलामी मानवंदना इथे देण्यात येते आणि त्यानंतर त्यांचा प्रवास जो आहे तो शिवाजी पार्कच्या दिशेने सुरू होईल. त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्क या ठिकाणी नेण्यात येणार आहे, जिथे त्यांचे चाहते देखील त्यांचं शेवटचं दर्शन घेऊ शकतील. जाऊयात पुन्हा एकदा उदयकडे. उदय, विशाल विशाल माझा आवाज येतोय? हो हो उदय, काय अपडेट उदय? विशाल, आपण प्रभुकुंजच्या बाहेर आपण इथे आता पाहू शकतो दृश्य. भारतरत्न लता मंगेशकर यांना राष्ट्रीय सलामी जी आहे ती इथे दिली जात आहे. लष्कराचे तिन्ही सैन्य दलाचं राजशिष्टाचार विभागाचे प्रोटोकॉल ऑफिसर जे ते इथे आलेले आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचं देखील मानवंदना पथक जे आहे ते इथे आलेलं आहे. महाराष्ट्र पोलिसांकडनं सर्वप्रथम मानवंदना दिली जाईल, त्यानंतर लष्कराच्या तिन्ही सैन्य दलांकडनं लता दिदी यांना मानवंदना दिली जाईल आणि मानवंदना देणारं महाराष्ट्र पोलिसांचं जे बँड पथक आहे ते देखील इथं आलेलं आहे. आणि लता दिदींच्या शेवटच्या प्रवासाला काही वेळातच सुरुवात होते. त्यांचं निवासस्थान प्रभुकुंज इथून प्रभुकुंजच्या बाहेर इथे सर्व पोलीस प्रोटोकॉल जो आहे तो इथे आता व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे पूर्णपणे. महाराष्ट्र पोलीस, त्यांचं मानवंदना पथक, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचं बँड पथक, त्याचबरोबर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवानांचं पथक जे आहे मानवंदना देणारं ते देखील इथे सज्ज झालेलं आहे. थोड्याच वेळात प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव जे ते आणलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावरती राष्ट्रध्वज, आपला तिरंगा जो आहे तो ठेवण्यात येणार आहे. त्यांना राष्ट्रीय मानवंदना देण्यात येणार आहे. अखेरचा निरोप जो आहे तो दिला जात आहे. लता मंगेशकर यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या इथून त्यांचा अखेरचा प्रवासाला सुरुवात होते आहे. प्रभुकुंज ते दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथपर्यंतचा हा त्यांचा अखेरचा प्रवास असणार आहे. आणि या त्यांच्या अखेरच्या प्रवासामध्ये जसं इथे लष्कर उपस्थित आहे, महाराष्ट्र पोलीस उपस्थित आहे, इतर सर्वपक्षीय राजकीय नेते बडे जे आहेत ते उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी माध्यम इथे आहे. भारतातलाच नाही तर आंतरराष्ट्रीय मीडिया देखील ते मोठ्या प्रमाणात आलेला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते देखील इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत. प्रभुकुंजची इमारत आहे, त्या इमारतीच्या आपण बाल्कनीत जर पाहिलं तर बाल्कनीमध्ये देखील इथले स्थानिक त्यांचे जे रहिवासी आहेत, शेजारी आहेत मंगेशकर कुटुंबियांचे, ते देखील भाऊक घेऊन त्या बाल्कनीमध्ये आलेले आहेत आणि सर्वजण आपल्या लाडक्या दिदीला, लता दिदीला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे प्रभुकुंज इमारतीच्या बाहेर सोसायट्यांमध्ये नागरिक जे आहेत ते आलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मोठी गर्दी इथे झालेली आहे. एक राष्ट्रीय शासकीय इतमामात लता दिदी यांना अखेरचा निरोप जो आहे तो दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिक असतील, गणवेशधारी जे सर्व आपले सुरक्षा यंत्रणेतील सर्व अधिकारी असतील, सर्वच भाऊक झालेले आहेत. एक भाऊक असं वातावरण जे आहे प्रभुकुंज इमारतीच्या बाहेर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरती इथे अंत्यविधी जो आहे त्यासाठी इथे पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात लता मंगेशकर यांचा अखेरचा प्रवास जो आहे त्यांचे निवासस्थान प्रभुकुंज येथून सुरू होणार आहे. सुरू होण्या
उद्याने जशी आपल्याला माहिती दिली की शासकीय इतमामात त्यांना अखेरची मानवंदना जी आहे ती देण्यात येते आणि त्यापूर्वीची सगळी लगबग तयारी आपण बघतोय. भारतरत्न लता दीदी आज आपल्यामध्ये नाहीत. ही भावनाच खरं न पटणारी आणि ज्यावर अजूनही विश्वास बसत नाही अशी आहे. पण आज सकाळपासून आपण वेगवेगळ्या गायकांशी बोललो, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. पण त्यांच्या बोलण्यातनं एकतर बाब अशी समोर आली, प्रामुख्याने एक भावना समोर आली, ती म्हणजे अशी की लता दीदींनी गायलेली गाणी आणि त्यातला आवाज आपल्या सगळ्यांमध्ये कायमच जिवंत राहणार आहे. तो कायम आपल्या मनात रुंजी घालत राहील अशीच भावना ती व्यक्त होताना दिसते. आणि या काही क्षणांमध्ये लता दीदींचं पार्थिव जे ते त्यांच्या निवासस्थानातून खाली इथे आणण्यात येईल. राजशिष्टाचारानुसार राष्ट्रध्वज त्यांच्या पार्थिवावरती परिधान करून त्यांचं पार्थिव जे आहे लष्कराच्या पहिले तर पोलिसांच्या वतीने त्यांना पहिली मानवंदना देण्यात येईल, त्यानंतर लष्कराच्या वतीने आणि नंतर नेव्हीच्या वतीने ती देण्यात येईल आणि मग त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होईल. त्यापूर्वीची सगळी लगबग जी आहे ती आपण बघतोय. दैवीसूर देवलोकी गेला, एक स्वरमाऊली जी कायम सामान्यातली असामान्य अशीच वाटत राहिली. कहीं ना कहीं ये देखें कदम ताल शुरू हो चुका है आणि आता सगळ्या दलांची ही तयारी आणि मुंबई पोलिसांचा बँड देखील दीदींना अखेरची मानवंदना देण्यासाठी म्हणून इथे उपस्थित झालाय. दीदींचं आणि या सगळ्याच वेगवेगळ्या सुरक्षा दलांचं अधिक जवळचं घट्ट नातं राहिलंय. कारण असं कायम म्हटलं गेलं की दीदींच्या आवाजाच्या माध्यमातून किंवा त्यांनी जी गाणी गायलेली आहेत, ए मेरे वतन के लोगो, त्यातनं सैनिकांना स्फूर्ती मिळाली, प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळे कुठेतरी प्रत्यक्षरित्या भारतीय सैन्य दलातील प्रत्येक जवान हा दीदीच्या आवाजाशी अगदी जवळीक साधून आहे आणि हा आवाज त्यांच्या मनात घर करून गेला आहे. कारण याच आवाजातनं त्यांना स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि त्यातनंच आज हा जवान आपल्या देशाच्या सीमेवरती आपल्या संरक्षणाकरता तैनात आहे. आणि दीदींना देखील या गोष्टीचं अप्रूप होतं. जेव्हा जेव्हा म्हणून सैन्य दलासाठी कोणता कार्यक्रम असेल किंवा एखादं गाणं असेल, त्या गाण्यात दीदींचा असणारा आवाज, त्यातली भावना ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायची. अशा या भारतरत्न, गानकोकिळा, गानसम्राज्ञी, स्वर माऊली अशा किती उपाधी त्यांच्या नावासमोर लावाव्यात. कारण प्रत्येक वेळी त्यांनी गायलेल्या गाण्यानंतर त्या वेगळ्याच जाणवायच्या, वेगळ्याच पद्धतीने त्यांचं व्यक्त होणं असायचं. अशा या लता दीदींना अखेरची मानवंदना जी आहे ती दिली जाते. हा युगांत आहे. अनेक प्रतिक्रिया आतापर्यंत त्यांच्याबद्दलच्या व्यक्त झाल्या, ज्यातनं लता दीदी पुन्हा होणे नाही, यापूर्वी नाही, आताही नाही आणि यापुढे नाही. पण हो, संगीत क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना किंवा स्वतःला घडवत असताना प्रत्येक गायक हा लता दीदींना आदर्श म्हणून समोर ठेवतो. त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्यांची साधना. हो, आम्हाला असं झालं पाहिजे, आम्ही अशा पद्धतीनं साधना केली पाहिजे, आपण अशाच प्रकारे जमिनीवरती राहणं, आपले पाय, आपली नाळ जमिनीशी घट्ट ठेवून पुढे वाटचाल करणं, हे दीदींच्या माध्यमातून सगळ्यांना शिकायला मिळालं होतं. मंगेशकर हे आडनाव आणि त्या नावातली जबाबदारी, त्या नावातलं तप हे दीदीने केव्हाच ओळखलं होतं. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे पंडितजी यांच्या सानिध्यात त्यांच्याकडनं संगीताच्या शिक्षणाचे धडे गिरवत असताना दीदींनी त्यांच्याकडनं वक्तशीरपणा, अखंड साधना आणि कायम आपलं ध्येय निश्चित ठेवून पुढे जाण्याकरता म्हणून काम करत राहणं हे जाणून घेतलं होतं. या सगळ्या गोष्टी पंडितजींकडनं त्या शिकल्या होत्या आणि तोच संस्काराचा प्रवाह हा
त्यांच्या सगळ्या भावंडांमध्ये दिसून आला. कुटुंबापासून जनसामान्यांपर्यंत दीदी कायम सगळ्यांना भावल्या. दीदींचं गाणं म्हटल्यानंतर हमखास ते सगळ्यांच्या चर्चेत असणार, सगळ्यांच्या ओठांवरती असणार, हे वेगळं सांगण्याची गरज नसायची. अशा या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यामध्ये नाहीत, ही भावनाच रुचत नाही. असं वारंवार अनेक जण आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर जेव्हा 8:15 दीदी गेल्याची बातमी समोर आली तेव्हा दीदी गेल्या लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले या देशाला आणि सर्व विश्वातल्या संगीताला एकत्रित करण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला. मंगेशकर कुटुंब हे राष्ट्रप्रेमानं प्रेरित झालेले हे कुटुंब आहे. जशा लता दीदी यांना भारतरत्न मिळाला, मंगेशकर कुटुंब हे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर या कुटुंबाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि अशा आपल्या सर्वांच्या आवडत्या दीदी आज आपल्यातून गेलेले आहेत. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रामध्ये कधी न भरून येणारं अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संगीत क्षेत्रातल्या, चित्रपट संगीत क्षेत्रातल्या लता युगाचा एका अर्थाने हा शेवट. देशाच्या आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आपल्या शब्दात, आपल्या भावना काय शब्दात व्यक्त केलेत आपण ऐकूयात. गाण्यांच्या आत नेऊन त्याचा भाव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लता दीदींनी त्यांचं आयुष्य या संगीत सेवेला, या संगीत सम्राज्ञीने समर्पित केलं. आज लता दीदी आपल्यातनं गेल्या ही कल्पनाच करवत नाही. खूप दुःख, लाखो चाहत्यांना आज आम्ही पोरकं झाल्याची भावना मनात येते. लता दीदींची ही कारकीर्द आमच्या येणाऱ्या पिढीला जुन्या आठवणींना उजाळा देत असताना लता दीदींची प्रत्येक पावलावर आठवणी. लता दीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. भारतीय संगीताचं, भारतीय चित्रपट संगीताचं नाव ज्यांनी जगभरात मोठं केलं अशा
लता दिदी यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून लता दिदी आजारी होत्या आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वेळोवेळी अनेकांनी त्या लवकर बऱ्या व्हाव्यात याकरता प्रार्थनाही केली होती. खरं तर कालच सरस्वती पूजन झालं आणि आज या गान सरस्वतीनं, या गान तपस्विनीनं आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. कदाचित त्या सरस्वतीनंच या गानलतेला आपल्याकडे बोलावून घेतला असेल. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग, मेहंदीच्या पानावर मन झुलते ग, जाईच्या पाकळ्या दवाजून सलते ग, मेहंदीच्या पानावर. तू लता बहरलेली फुललेली सदा फुली, तू अक्षय अमीट गोडी, नवरस जोडी स्वरसुधा खुललेली. ज्यांच्या गाण्यांनी, ज्यांच्या आवाजाने दोन चार नाही तर भारतातल्या किमान डझनभर पिढ्या एक स्वतःचं भावविश्व तयार करून जगल्या, त्या लता दिदी. म्हणूनच कदाचित लता दिदींच्या जाण्याचं जे दुःख आहे ते अनन्वित अशा प्रकारचं आहे. तू अमृत भरला स्वरकुंभांचा मेघ, तू काळ कातळावरी शिल्पिली रेघ, तू अनंत चिरकाळाचा मंगल ठेवा, हा तुझा स्वरनिधी अपार लंघून जावा. लता दिदींच्या बद्दल अनेक आठवणी महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या अनेक रसिकांच्या मनात आहे. काही वर्षांपूर्वी लता दिदींना जेव्हा एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की दिदी तुम्हाला काय म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवावं, तेव्हा गाण्यानं आणि आपल्या गायन क्षेत्रातल्या कर्तृत्वानं अतिशय सर्वश्रेष्ठ असलेल्या लता दिदींनी असं म्हटलं होतं की मला एक चांगलं माणूस म्हणून सगळ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. मी कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही, कधी कुणाचं वाईट केलं नाही. माझ्या गाण्याच्या माध्यमातून मी कायमच या देशाची सेवा करण्याचा माझ्या परीनं प्रयत्न केला. कदाचित ती सेवा तेवढ्यामध्ये आजही एक छोटंसं घर त्यांचं आहे आणि म्हणूनच इथल्या थाळनेरवासियांना, धुळेकरांना लता दिदींच्याबद्दल एक वेगळाच जिव्हाळा आहे, एक वेगळंच आपुलकी आहे. सरस्वतीने सूर छेडिले जिंकून गेले जगताला, सरस्वतीने सूर छेडिले जिंकून गेले जगताला, गान कोकिळा रिझवून गेली थाळनेरच्या भक्तीला. असं एका थाळनेरवासियानं या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. प्रभुकुंज या लता दिदी राहत असलेल्या इमारतीच्या इथली. भारतरत्न या किताबाची उंची सर्वोच्च अशी आहे
आणि म्हणूनच भारतरत्न किताबाला सर्वोच्च नागरी सन्मान असं म्हटलं जातं. पण काही सन्मान, काही पुरस्कार असे असतात की एखाद्या व्यक्तीला तो पुरस्कार दिल्यानं त्या पुरस्काराची सुद्धा उंची वाढते. आणि असंच एक मुंबईतलं, महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक व्यक्तिमत्व, लता दीदी. असं खरंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही की भारतरत्नसारखा किताब देऊन लता दीदींचा सन्मान करण्यात आल्यानंतर त्या पुरस्काराची उंची सुद्धा अधिक वाढली. आणि म्हणूनच ही उंची किती खूप मोठी होती याची कल्पना कदाचित सुरुवातीच्या काळात स्वतः लता दीदींना सुद्धा नसेल. लता दीदींनी अनेक मुलाखतींमध्ये आवर्जून त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख केला आणि त्यांनी म्हटलं आहे की बाबांनी मला कायमच आशीर्वाद दिले, बाबांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं. एवढंच नाही तर एका मुलाखतीत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या बद्दल, अर्थात आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लता दीदींनी असं म्हटलं होतं, जेव्हा केव्हा मला एकटं वाटतं, जेव्हा केव्हा मला अडचणीचा प्रसंग वाटतो, जेव्हा केव्हा मी थोडीशी कष्टी असते, त्या वेळेला क्षणभर डोळे मिटल्यानंतर मला असं आवर्जून वाटतं माझे बाबा माझ्या बाजूला बसलेत आणि ते माझ्या पाठीवरून हात फिरवून मला सांगतायत, लता मी आहे. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, जे प्रभुकुंज या निवासस्थानी जिथे लता दीदींच्या या गान तपस्वितेच्या अंतिम प्रवासाची सुरुवात होते. विनोद, तो रथ इथे आलेला आहे, ज्या रथातून ते वाहन इथे फुलांनी खास सजवून आणण्यात आलंय, काय अधिक माहिती आहे? नक्की लता मंगेशकर यांच्या निवासस्थानासमोर प्रभुकुंज येथे त्यांना अंतिम जो प्रवास आहे तो काही क्षणांमध्ये सुरू होणार आहे. आणि जो रथ आहे तो या ठिकाणी फुलाने सजवलेला आर्मीकडून तयार करण्यात आला आहे. आणि या ठिकाणी आर्मीचे जवानही आणि महाराष्ट्र पोलिसांचे जवान यांना शेवटची मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर नेव्हीचे जवानही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अंतिम प्रवास जो आहे तो काही क्षणांमध्ये सुरू होईल. लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी अनेक नेते मंडळी श्रद्धांजली देऊन गेले आहेत. आणि काही क्षणामध्ये लता मंगेशकर यांचं पार्थिव शरीर प्रभुकुंज या घरामधून बाहेर पडेल आणि अखेरचा प्रवास लता मंगेशकर यांचा या ठिकाणी सुरू होईल. आणि तो प्रवास करत करत वरळी नाका बुद्धेश्वर हाऊस पासून तर शिवाजी पार्क असा असणार आहे. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहे. आणि शासकीय इतमामध्ये हा सगळं एकंदरीत अंतिम संस्कार पार पडणार आहेत. आणि लता मंगेशकर यांना भारतरत्न दिल्यानंतर शासकीय इतमामध्ये एकंदरीत त्यांना श्रद्धांजली देण्याचं सगळं नियोजन राज्य सरकारने केलं आहे. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेव्ही आणि आर्मी याही या ठिकाणी शासकीय मानवंदना देण्यासाठी आले आहेत. आता काही क्षणामध्ये त्यांचं पार्थिव शरीर बाहेर पडणार आहेत आणि जे वाहन आहे त्या वाहनामध्ये घेऊन त्यांचा अंतिम प्रवासाला सुरुवात होणार आहे. लता दीदी गेल्या 6 दशकांपेक्षा जास्त काळ लता दीदींनी संगीत सेवा केली. आणि या सेवेला फार पूर्वीच म्हणजे 1974 मध्येच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं एक वेगळा किताब दिला. आपल्यापैकी कदाचित अनेकांना कल्पना नसेल, पण लता दीदींच्या नावे सुद्धा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक रेकॉर्ड आहे.
आणि 1974मध्ये तोपर्यंत 25,000 गाणी गाण्याचा विक्रम हा लता दीदींच्या नावावर त्यावेळेला गिनीज बुकमध्ये नोंदवला गेला. यासोबत मोहम्मद रफी यांच्याही नावाचा तोपर्यंत उल्लेख होता, पण पुढे नंतर आशाताईंनी त्यांच्यापेक्षा जास्त गाणी गायली. लता दीदी आणि आशाताईंचं अनोखं असं नातं होतं. तितक्याच हरहुन्नरी असणाऱ्या आशाताईंच्याबद्दल लता दीदी कायमच काळजीनं आणि अतिशय प्रेमानं बोलायच्या. माझी आशा स्वयंपाकसुद्धा खूप छान करते असं आवर्जून लता दीदींनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय. या सगळ्या भावंडांमधल्या सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्या भावंडांची मुंबईत आल्यानंतर काळजी घेणं, त्यांचं शिक्षण आणि अन्य सगळ्या गोष्टी पाहता पाहता लता दीदींनी गाण्याच्या क्षेत्रात सुद्धा करिअर करायला सुरुवात केली. आता एखाद्या क्षेत्रात इंटर्न म्हणून काम करायला लागल्यानंतर 8-10 हजार रुपये मिळतात, पण लता दीदींनी पहिलं गाणं जेव्हा प्लेबॅक जेव्हा गायलं होतं त्यावेळेला त्यांना पहिलं मानधन मिळालं होतं गाण्याचं अवघं 25 रुपये. आणि तिथपासून लता दीदींनी आपल्या पार्श्वगायनाच्या वाटचालीची सुरुवात केली. लता दीदींना अनेक भाषा अवगत होत्या, किंबहुना अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी तर गायलीच, पण गाणी म्हणण्याबरोबरच उर्दू, पंजाबी या भाषासुद्धा लता दीदींना अतिशय उत्तम अवगत होत्या. 70च्या किंवा त्याही आधीच्या काळातल्या अनेक मातब्बर उर्दू शायर, गीतकार यांच्यासोबत लता दीदी अनेकदा खास उर्दूमध्ये सुद्धा संवाद साधत. लता दीदींना बंगालीसुद्धा अतिशय उत्तम येत होतं. मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये 28 सप्टेंबर 1927ला लता दीदींचा जन्म झाला. पण दीदींचं आणि त्यांच्या काही भावंडांचं बाळपण गेलं ते धुळे जिल्ह्यातल्या थाळनेर इथे. 1932मध्ये जून 1932मध्ये थाळनेरच्या जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक 1 इथे लता दीदींच्या शाळेतल्या औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली. पुढे 1932 ते 1937 असं 5वी-6वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर लता दीदी कोल्हापूरला गेल्या. पण नंतर मात्र त्या थाळनेरला परत आल्याचं नाही. आपण लता दीदींचा इतिहास एकीकडे ऐकणार आहोत, पण दृश्यही पाहतो आहोत. आपल्या TV स्क्रीनवर डाव्या बाजूची जी दृश्य आहेत ती प्रभुकुंज इथली लता दीदींचं निवासस्थान, तर उजवीकडे दृश्य आहेत ती शिवाजी पार्क इथली भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं अखेरचं दर्शन शिवाजी पार्कमध्ये. संध्याकाळी साधारण 4:30च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा लता दीदींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार आहेत. आणि या शिवाजी पार्कपासून अगदीच जवळ असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत लता दीदींना अखेरचा निरोप दिला जाईल.
पुढच्या काही मिनिटामध्ये प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानाहून शासकीय इतमामात लता दिदींचं पार्थिव फुलांनी सजवलेल्या याच गाडीवर ठेवण्यात येईल आणि इथून ते शिवाजी पार्कला नेलं जाईल. आपण ही दोन्ही दृश्य आपल्या TV स्क्रीनवर पाहतो आहोत. इंदोरमधून धुळेमध्ये स्थायिक झालेलं हे मंगेशकर कुटुंब पुढे 1942च्या सुमारास कोल्हापूरला गेलं. पण दरम्यानच्या काळात लतादीदींची आई माई मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्तानं खंडेराव महाराजांचं एक खास मंदिर इथे बांधण्यात आलं आहे. आजही हे मंदिर सुस्थितीत आहे आणि अगदी मोजके काही जण आजही माई मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांच्या काही आठवणी इथे सांगतात. गावातले ज्येष्ठ नागरिक आवर्जून उल्लेख करतात की लतादीदींच्या बरोबर त्यांच्या 4ही बहिणी त्यांच्या वडिलांना म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना खूप मदत करायच्या. एक अतिशय सुसंस्कृत, सुस्वभावी आणि एक सुंदर कुटुंब म्हणून मंगेशकर कुटुंबियांची थाळनेरमध्ये ओळख होती. आपण TV स्क्रीनवर पाहतो आहोत महाराष्ट्र राज्याचे प्रोटोकॉल आणि पर्यावरण मंत्री तसंच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, अन्यही काही मंत्री मान्यवर आणि लता दिदींचं घर. देशविदेशातून सर्व स्तरातून लता दिदींच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होतंय. आज मुंबईलाच नाही, सगळ्या महाराष्ट्राला नाही तर सगळ्या देशाला आपल्या घरातलं कोणी गेलंय, आपल्या घरातलं कोणीतरी आपल्याला सोडून गेलंय असं सातत्यानं वाटतंय. आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण ज्यांच्या आवाजाची मोहिनी अनेक पिढ्या आपल्या सगळ्यांवर राहिली, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत. हीच भावना हा विचार अतिशय दुःखदायक असा. इथे लता दीदींना मानवंदना देण्यात येईल. मुंबई पोलिसांच्या बरोबरच भारतीय लष्कराचे जवान,
लता दीदींचं गाणं ऐकताना अनेकदा अशी भावना निश्चित आपल्या सगळ्यांच्या मनात उमटत असेल. सहजपणे कोणत्याही व्यक्तीच्या हृदयीच्या तारा या झंकारल्या जात असतील. पुन्हा पुन्हा कुठेतरी जाणीव होत असेल की या शरीरामध्ये हृदय, मन या दोन्ही गोष्टी किती तीव्रतेनं जाणवतात. कारण लता दीदींच्या गाण्यात होतीच तशी जादू. खरं तर ती जादू कायम आहे. आज लौकिक अर्थानं लता दीदी आपल्यात नसतीलही, पण त्यांचे सूर, त्यांचे शब्द कायमच आपल्या मनात रुंजी घालत राहतील.